नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण दुसरे. वामनकडे धावणाऱ्या बिंदूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून शंतनुराव खो खो हसले. बिंदू ज्या खोलीत वामन इस्त्री करत होता त्या खोलीत शिरली. वामन, आज इस्त्री बंद. वामन गोंधळला. आज तुझा पहिला नंबर आला आहे, तू काम करायचं नाहीस. वामन हसला. बिंदूच्या आपुलकीने नागेशने केला अपमान तो विसरला. अगं, पहिला नंबर आला म्हणून काय कोणी दैनंदिन कामं करण्याचं टाळणार आहे? होय, ठामपणे बिंदू म्हणाली. आज तू काम करायचं नाहीस, इस्त्री बाजूला ठेव पाहू. जबरदस्तीने त्याचा हात पकडीत बिंदूने त्याला बाहेर आणलं आणि त्या क्षणी नागेश खोलीत शिरला. चोरट्या नजरेने पाहत त्याने शकुंतलाबाईंचा म्हणजे आपल्या आईचा ब्लाऊज उचलला. क्षणभर बाहेरची चाहूल घेतली आणि त्याने त्वरेने त्या ब्लाऊजवर इस्त्री ठेवून गुपचूप तो खोली बाहेर आला. चेहऱ्यावर निरागस भाव खेळवी तो दिवाणखान्यात येऊन बिंदू, वामन आणि शंतनुरावात मिसळला होता. काही क्षणातच शकुंतलाबाईही तिथे आल्या. आडवे तिडवे बोलणे होताच नागेशने मुद्दाम विचारले, वामन, माझ्या कपड्यांना इस्त्री केलीस? अरे हा, एकदम आठवण झाल्याप्रमाणे शकुंतलाबाई म्हणाल्या, माझ्या ब्लाऊजला इस्त्री कर बरे, मला आज क्लबात जायचे आहे. आत्ता करून देतो मामी, वामन हळू आवाजात म्हणाला. आज तू इस्त्री करायची नाहीस, बिंदू त्याला दरडावीत म्हणाली. स्वतःला इंग्लंडची राणी समजतेस? उपहासाने नागेश म्हणाला. अगदी झोकात हुकूम सोडतेस? वामन इस्त्री करणार नाही, बिंदू जोराने ओरडली. वामनचा आज पहिला नंबर आला आहे, तो कसलंही काम करणार नाही आज. तिच्या आवेशाची शकुंतलाबाईंना मौज वाटली होती. शंतनुरावांकडे पाहत हसतच त्याने बिंदूला प्रेमाने जवळ घेतले. तिचा मुका घेत त्या म्हणाल्या, बरे बाई, तू म्हणशील तसं. आईनेही आपले ऐकले या आनंदात बिंदूने टाळ्या वाजवल्या. नागेशला जीभ बाहेर काढून वेडावून दाखवण्यास ही कमी केलं नाही तिने. बिंदूच्या खिजवण्याचे नागेशला काहीच वाटले नव्हते. ते अपेक्षितच होतं त्याला. शकुंतलाबाई बिंदूचे कौतुक करीत आहेत हे पाहून थोडा वेळ जाऊ दिला त्याने आणि मग नाकाने वास घेतल्याप्रमाणे अभिनय करीत तो काळजीच्या सुरात म्हणाला, काहीतरी जळल्याचा वास येतो आहे. नागेशला अभिनय करण्याची जरुरी नव्हती. खरेच काहीतरी जळल्याचा, करपल्याचा वास येत होता. बिंदूला बाजूला करीत शकुंतलाबाई घाईघाईने उठून स्वयंपाकघराकडे धावल्या, पण इस्त्री ठेवल्या खोलीवरून जाताना आपसुकच थबकल्या. वासाची तीव्रता जाणवताच त्याच खोलीत शिरल्या त्या आणि पुढच्या क्षणी संपूर्ण बंगला डोक्यावर घेत वामनच्या नावाने शंख करीत त्या बाहेर आल्या. त्याने झेंड्याप्रमाणे हातात धरला त्यांचा ब्लाऊज जळला होता. एक भलं मोठं भोग पडलं होतं त्याला. वामन अविश्वासाने शकुंतलाबाईंच्या हातातील जळालेला ब्लाऊज पाहत असतानाच शकुंतलाबाईंनी त्याचा कान धरला होता. माझा चांगला ब्लाऊज जळलास ना, कर्कश आवाजात ओरडल्या त्या. वामन भेदरला होता. काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. आपण बिंदू येताच इस्त्री बाजूला ठेवल्याचं त्याला आठवत होतं. तरीही ब्लाऊज जळलेला पाहून त्याला आश्चर्य वाटत होतं आणि आपसुकच त्याची नजर नागेशकडे वळली होती. नालायक कुठला, जोराने कान पिळला शकुंतलाबाईंनी त्याचा. युजलेस, नुसता खायला का आणि भुईला भार. तोंडाने बडबडता शकुंतलाबाई त्याला पाठीत थपाटीही घालत होत्या. वामनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. शकुंतलाबाईंच्या मारामुळे नव्हे, तर त्यांच्या लागट बोलण्यामुळे. अगं अगं, किती मारतेस. अखेर शंतनुराव मध्ये पडले आणि शकुंतलाबाईने हात आवरता घेतला. पुन्हा तू असा अर्धवट वाग, मग त्याच तापल्या इस्त्रीचा तुला चटका देईन मी, कळलं? दान दान पावला आपटीत शकुंतलाबाई आतल्या खोलीत गेल्या. आपल्याला मारायला उचललेला हात वामनने वरच्यावर पकडून ठेवला आहे
हे 10 वर्षाच्या बिंदूच्या लक्षात येण्यास वेळ लागला नव्हता. हळूच ती वामनला बिलगली होती. तिच्या डोळ्यांची निरांजने कौतुकाने आपल्याला ओवाळत आहेत हे पाहून वामनला हुरूप आला होता. नागेशने केलेला स्वतःचा अपमान त्याने गिळला होता, परंतु बिंदूवर त्याने हात उगारताच त्याला राहवले नव्हते. अगदी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी त्याप्रमाणे त्याने नागेशचा हात वरचेवर धरून ठेवला होता. वामनने हात पकडताच नागेश प्रथम संतापला होता. त्याला तो वामनचा उद्धटपणा वाटला होता. एक हिसका देऊनच वामनच्या पकडीतून हात सोडवण्याचा प्रयत्न केला त्याने, पण त्या प्रयत्नात आपलाच हात दुखावला जाताच त्याने बिंदूच्या खांद्यावरचा आपला हात काढून त्याच्या सहाय्याने वामनची पकड सोडवण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. दोन्ही हातांचा जोर लावूनही नागेश वामनच्या हाताची पकड सैल करू शकला नव्हता. घामाघूम झाला होता नागेश अवघ्या काही क्षणात. हळूहळू वामन आपल्या पकडीवरील दाब वाढवू लागताच नागेशला आपला हात पिचला जात आहे असेच वाटले होते. तो किंचित विवळताच वामन तुच्छतेने हुंकारला आणि मगच त्याने नागेशचा हात सोडला. पुन्हा जर तू बिंदूवर हात उगारलास तर याद राख, अतिशय संयमी स्वरात बोलला वामन. पण त्याच्या आवाजातील तीव्रता नागेशच्या मनात भीती निर्माण करून गेली होती. तू माझ्यावर ब्लाऊज जाळल्याचे बालंट आणलेस, तेही मी निमूटपणे सोसले, धारदार आवाजात वामन म्हणाला. आणि रहस्य उघडं होताच नागेश बावचाळला. हात सोडण्याचे निमित्त करून त्याने वामनची नजर टाळली. पण बिंदूला जर तू मारझोड केलीस तर मला आवडणार नाही. त्या क्षणी वामनला आश्रित म्हणून हिणवल्याचे नागेश विसरला होता. वामनवर अधिकार गाजवण्याचेही त्याच्या लक्षात राहिले नव्हते. फक्त एकच गोष्ट त्याच्या ध्यानात होती, ती म्हणजे वामनचे बळ, वामनची ताकद. अगदी सहजगत्या वामनने त्याचे मनगट आपल्या पंजात पकडले होते आणि नागेशची सारी शक्ती त्याच्या पकडीतून आपले मनगट सोडवण्यास तोकडी पडली होती. वामन, बिंदूने हळूच वामनला हाक मारली. हे घे तुला चॉकलेट. वामनने चॉकलेट घेताच बिंदूने नागेशला अंगठा दाखवला आणि खारीसारखी सर्रकन ती दिवाणखान्यातून पळून गेली. चॉकलेट देऊन बिंदूने वामनपाशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. तिच्या कृतीने वामनला हसू आले. चॉकलेट तोंडात घोळवत हसत त्याने नागेशकडे पाहिले. त्याच्या हास्याने वामन आपला उपहास करतो आहे या भावनेने नागेशचा भडका उडाला होता. वामनला तो सहजासहजी सोडणार नव्हता. आपल्या अपमानाची परतफेड जरूर करणार होता तो. आठवड्यातच नागेशला तशी संधी मिळाली आणि त्याने ती कौशल्याने साधलीही. शाळेला सुट्टी पडली असल्यामुळे शंतनूरावांकडे पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. पाहुणे आले की साहजिकच वामनवर कामाचा अधिक बोजा पडला होता, पण तोही निमूटपणे कसलीही तक्रार न करता सारी कामे उरकत होता. त्याचा चुणचुणीतपणा पाहून अखेर एका पाहुण्याच्या सौभाग्यवतीला राहवले नव्हते. कोण आहे हो हा मुलगा? उत्तावीलपणे तिने विचारले. आणि शंतनूराव काही बोलायच्या अगोदरच नागेश ताडकन बोलून गेला. तो आमचा नोकर आहे. सर्वांसमोर नागेशने आपल्याला नोकर ठरवले याचे वामनला दुःख झाले. टिपॉयवर पाण्याने भरले ग्लासेस ठेवताना त्याचेही डोळे पाण्याने भरून आले होते. त्याचा उतरलेला चेहरा जसा शंतनूरावांच्या लक्षात आला होता तसाच बिंदूच्याही. ती चिमुरडी तत्परतेने वामनची कड घेऊन बोलली होती. नागेश, तू तू वेडा आहेस. बिंदू नाकमुरडीत म्हणाली. वामन नोकर नाही आहे आपला. वामन आपला भाऊ आहे. तुला जर कुठे केव्हा आणि काय बोलावे हे समजत नसेल तर तोंड बंद ठेवायला शिक. एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे बिंदू बोलता सर्वजण हसले होते. शंतनूरावांनी प्रेमाने बिंदूला जवळ घेत पाहुण्यांना म्हटले. बिंदू खरे बोलते. वामन हा माझ्या दूरच्या बहिणीचा मुलगा आहे. बिचाऱ्याचे आईवडील अपघातात गेले. मी सांभाळे आहे त्याला. फार गुणी आहे. हां, आमच्या घरची सारी कामे तोच पाहतो. इस्त्री, बाजारहाट, सारं काही. तरीही त्याचा नेहमी पहिला नंबर येतो. हां हो, बिंदू एकदम गाल फुगवीत म्हणाली होती. नागेशसारखा एका दुसऱ्या विषयात नापास होत नाही कधी वामन. सर्वांसमक्ष आपल्या नापास होण्याचा उल्लेख होता. नागेशचा चेहरा गोरामोरा झाला होता.
वामनला हेनवू पाहत होता तो, पण अखेर त्यालाच मान खाली घालावी लागली होती. त्यामुळेच त्याची खुणशी मनोवृत्ती पुन्हा उफाळून वर आली होती. पहिला नंबर मिळवणाऱ्या वामनला तो सहजासहजी सोडणार नव्हता. 2 दिवसांनी शकुंतलाबाईंचे क्लबमधील महिला मंडळ बंगल्यात चहा पाण्यासाठी आले. सारा बंगला पाहून बंगला आवडल्याची पावती शकुंतलाबाईंना देत महिला मंडळ दिवाणखान्यात विसावले. थोडा वेळ गप्पा गोष्टी होता शकुंतलाबाईंनी वामनला चहा आणि फराळ आणण्यास फरमाविले. बाजूलाच नागेश हातात चेंडू घेऊन खेळत होता. बिंदू मात्र शकुंतलाबाईं शेजारीच बसली होती. वामन एका ट्रेमध्ये फराळाच्या वश्या घेऊन आला. सराईतपणे आणि व्यवस्थितपणे त्याने त्या पाहुण्यांसमोर टेबलावर मांडल्या आणि पुन्हा तो चहा आणण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेला. वामन जेव्हा ट्रेमध्ये चहाची किटली आणि कप बशा घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडला तेव्हाही नागेश चेंडूने टप्पा खेळ खेळत होता. या क्षणापर्यंत त्याच्या मनात कसलेही आतताई विचार घोळत नव्हते. पण ट्रे घेऊन सावकाश टेबलाच्या दिशेने जाणाऱ्या वामनला पाहताच त्याच्या मनात कलीचा प्रादुर्भाव झाला होता. वामनमुळेच आपल्याला शंतनूरावांनी थोबाडीत मारली हे तो विसरला नव्हता. आज त्याची परतफेड करण्याची संधी आहे असे वाटून तो उत्साहित झाला होता. कावेबाज नजरेने त्याने शकुंतलाबाईंकडे पाहिले. त्या आपल्या क्लबमधील महिलांशी गुजगोष्टी करण्यात रंगल्या होत्या. बिंदूचेही त्यांच्या गप्पांकडे लक्ष होते. शंतनूराव तर घरात नव्हतेच, त्यामुळे वामनकडे आणि विशेषतः नागेशकडे कोणाचेही लक्ष नव्हते. नागेशला ती पर्वणी वाटली होती. आपण काहीतरी विचित्र घडवून आणणार आहोत या जाणीवीने तोही कावराबावरा झाला होता. स्वतःचा धीर एकवटण्यासाठी त्याने चेंडू पुन्हा दिवाणखान्याच्या भिंतीवर फेकला होता. भिंतीवर आदळताच उसळी घेत चेंडू हवेत उडाला आणि बसल्या जागीच नागेशने तो झेलला होता. चेंडू हातात येताच आपल्या मनाची दोलायमान अवस्था नाहीशी झाली आहे याची नागेशला जाणीव झाली होती. एखाद्या शिकाऱ्याने सावजासाठी दबा धरून बसावे त्याप्रमाणे त्याने पवित्रा घेतला होता. वामनला नागेशच्या मनोव्यापाराची कल्पना येणं शक्यच नव्हतं. तो हातातील ट्रे सांभाळीत सावकाश महिला मंडळाच्या दिशेने चालला होता. परिस्थितीचा अंदाज घेत सावधपणे नागेशने हातातील चेंडू हवेत उडवला. चेंडू क्षणभरच हवेत होता. अचानक आपल्या दिशेने चेंडू उडवलेला पाहून वामन गांगरून गेला होता. काय करावं त्याला समजेना. चेंडूच्या मार्गातून बाजूला होण्याचा अपयशी प्रयत्न केला त्याने आणि त्या प्रयत्नात चेंडू बरोबर त्याच्या ट्रेवरच आदळला होता. वामन अस्फुट किंचाळला. चेंडू ज्या वेगात त्याच्या ट्रेवर आदळला होता त्या वेगाच्या आघातामुळे तो स्वतःचा तोल सावरू शकला नव्हता. चेंडूपासून ट्रेचा बचाव करण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ट्रेस त्याच्या हातातून निसटला होता. वामन किंचाळता साऱ्या महिलांचे लक्ष त्याच्याकडे वळले होते. शकुंतलाबाईही दचकून मागे वळल्या होत्या आणि वामनच्या हातातील कप बशा किटली याने भरला ट्रे खाली जमिनीवर आदळताना त्यांना पाहावे लागले होते. खळ मोठा आवाज झाला आणि कप बशा किटली यांचे तुकडे तुकडे जमिनीवर विखुरले गेले. चहाचे सारवण तर झालेच होते, शिवाय ट्रेला तडे गेले होते ते वेगळेच. वामन भांबावून उभा असताना शकुंतलाबाई ताडकन खुर्चीतून उठल्या होत्या. 2 पावलातच वामनजवळ पोचल्या होत्या त्या. पुढच्या क्षणी थाड थाड त्यांनी वामनच्या श्रीमुखात चढवल्या. युजलेस, विजयसारख्या कडाडल्या त्या. माझ्या इम्पोर्टेड टी सेटची वासालात लावलीस तू. गाढवा, लक्ष कुठं होतं तुझं? हां, लक्ष कुठं होतं? फाड फाड मारित होत्या शकुंतलाबाई. वामन निमूटपणे मान खाली घालून मार खात होता. नागेशने जाणून बुजून चेंडू फेकला आणि त्यामुळे ट्रे पडला हे त्याला सांगायचं होतं, पण शकुंतलाबाईंनी त्याला बोलण्याची संधीच दिली नव्हती. शिवाय त्याच्या दुर्दैवाने तो चेंडूही जमिनीवर आदळताच उसळी घेत समोरच्या भिंतीवर आदळून मग टप्प्याटप्प्याने बाजूच्या खोलीत नाहीसा झाला होता. त्यामुळे सफाई देण्याचा प्रयत्न न करताच वामन शकुंतलाबाईंचा मार खात होता. नालायक कुठला, हातापायाला गळसांडी लागली आहे तुझ्या. मार खाऊन वामनच्या डोळ्यात पाणी आलं होतं. साफ कर, साफ कर जागा लवकर, शकुंतलाबाई ओरडल्या. शुंभासारखा उभा राहू नकोस. कसं वाटलं वामन तुला?
सारे महिला मंडळ जाता नागेश त्याच्यासमोर येत म्हणाला. त्यावेळी वामन दिवाणखान्यातील खुर्च्या व्यवस्थित लावित होता, तर नागेश हातातील चेंडूशी खेळत होता. तू पहिला नंबर काढलास म्हणून पप्पांनी माझ्या थोबाडीत मारले होते, त्याचीही परतफेड केली मी. खुदू हसला नागेश. नंतर वामनकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, क्रिया झाली की प्रतिक्रिया होतेच, हे आपल्याला सायन्समध्ये शिकवले आहेच. पण वामन, जेव्हा माझ्या एक थोबाडीत बसण्याची क्रिया होईल ना, तेव्हा तुझ्या 5 थोबाडीत मिळवण्याची प्रतिक्रिया मी घडवून आणीन, हे लक्षात ठेव. नागेश चेंडू जमिनीवर आपटीत निघून गेला तरी वामन आगतिकपणे उभा होता. आपल्या द्वेषाचे नागेशच्या डोक्यावर स्वार झाले भूत आपण कसे उतरवायचे हे त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याच रात्री जेवणे आटोपताच वामन शंतनुरावांच्या अभ्यासिकेत शिरला. शंतनुराव काही कागदपत्र चाळीत होते. वामनला अचानक समोर पाहताच त्यांना आश्चर्य वाटलं होतं. वामन, काही विशेष? त्यांनी कागदपत्रे फायलीत ठेवीत विचारलं. वामन अबोलपणे अधोवदनच उभा राहिला. नागेशने त्रास दिला का तुला? आता मात्र वामन स्वतःवर संयम राखू शकला नाही. सारा ताण असह्य होऊन घळाघळा अश्रू वाहू लागले होते त्याच्या डोळ्यांतून. त्याला रडताना पाहून शंतनुराव गडबडले. काय झालं? हळुवार स्वरात त्याने विचारलं. मामा, मला गावाला पोचव. डोळे पुसत वामन म्हणाला. गावाला? शंतनुरावांना धक्काच बसला. आता गावाला राहिले आहे काय तुझं? शिवाय जाऊन करणार काय तिकडे तू? वामन काहीच उत्तरला नाही. शिक्षण अर्धवट सोडणार तू? शिक्षणाचा विषय निघताच वामन हळवा झाला होता. त्याची मनस्थिती शंतनुरावांच्या लक्षात आली होती. आपुलकीने त्यांनी वामनला जवळ घेतले. मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवी ते म्हणाले, तुला आमचं घर सोडायचं आहे, होय ना? नागेश त्रास देतो. नागेशची आई काही वेळेस मारही देते तुला. केव्हा केव्हा तुझा अपमान केला जातो म्हणून तुला गावाला जायचं आहे. पण हे सारं गृहीत धरूनही गावाला जाण्याचा तुझा निर्णय चुकीचा आहे. नागेशच्या आईला मी ठराविक मर्यादेतच धाकात ठेवू शकतो हे कबूल आहे मला. केव्हा केव्हा ते दोघे उगाचच तुझी खोडी काढतात अथवा तुला कारणाशिवाय रागे भरतात हेही मान्य आहे मला. पण मी सदैव त्यांची उलट तपासणी करू इच्छित नाही, कारण त्यामुळे मग तेढ कमी होण्याऐवजी वाढतच जाईल. म्हणूनच मी दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे. तूही करायला शिक. तू हुशार आहेस. मन लावून अभ्यास कर. चांगली डिग्री मिळव. जेव्हा तू पदवीधर होशील तेव्हाच तू या घरापासून वेगळा हो. कारण त्यावेळी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तुझ्यात ताकद असेल. या क्षणी तू इथे माझ्या घरात सुरक्षित आहेस. बाहेर तुला असे कित्येक नागेश भेटतील की जे तुझं जीवन असह्य करून टाकतील. म्हणूनच काही वर्षांसाठी कळ सोस. मनातील परखेपणाची भावना काढून टाक तू. या घरातलाच एक घटक आहेस तू. एकदा का गावाला जाण्यासाठी तुझे पाऊल घराबाहेर पडले की तू स्वतःहून तुझ्या प्रगतीचे सारे दरवाजे बंद करतो आहेस असे समज. जा जा जाऊन झोप. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबाबतचे महत्त्वाचे निर्णय असे भावनेच्या भरात घ्यायचे नसतात. जा जा, शांत चित्तानं झोप. गावाला जाण्याचा विचार मनातून काढून टाक. त्या क्षणी वामनने आपले ऐकले म्हणून शंतनुरावांना समाधान वाटले होते. परंतु काही वर्षानंतर वामनला आपण थोपवले याचा त्यांना जरूर पश्चाताप होणार होता. वामन संत पावलाने अभ्यासिकेबाहेर आला. त्याच्या मनातील मळव निश्चितच दूर झाले होते. शंतनुरावांनी सांगितल्याप्रमाणेच वागणार होता तो. कितीही त्रास अपमान झाला तरी तो सोसणार होता आणि शिक्षण पूर्ण करूनच भरारी मारणार होता. अभ्यासिकेबाहेरच दरवाजा आड उभ्या असलेल्या बिंदूला पाहून वामन चकित झाला होता.
तू गावाला जाणार? आपले टपोरे डोळे वामनवर रोखत बिंदूने विचारलं. नाही. खोटं बोलतोस तू? गाल फुगवीत बिंदू म्हणाली. मी पप्पांचे आणि तुझे बोलणे ऐकले आहे. असे चोरून बोलणे ऐकणे चांगले नाही बिंदू. आणि असे गुपचूप गावाला जाणं चांगलं वाटतं? मी गावाला जात नाही आहे. खरंच? अगदी खरं. माझी शपथ. वामन हसला. तुझी शपथ. बिंदूचा चेहरा फुलला. आपला आनंद ती लपवू शकली नाही. टाळ्या वाजवीत आणि उड्या मारतच ती निघून गेली. तिच्या उत्साहाचे आणि आनंदाचे वामनला अप्रूप वाटले होते. या बंगल्यात तिच्या सहवासात सुखाचे 2-4 क्षण त्याच्या वाट्याला येत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.